नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। पाहूया आजची विशेष बातमी। संजय रायमुलकर व रंजनाताई रायमुलकर यांनी महिला वारकरी मंडळाचा मान सन्मान करून दिले वारकरी साहित्य सप्रेम भेट। वारकरी लोकांना कधीच कमी पडू देणार नाही, धार्मिकतेमुळेच आज हिंदुत्व जिवंत आहे। संजय रायमुलकर, आम्ही नेहमी धार्मिक कार्यात पुढाकार घेत आलो आहोत, यापुढेही पुढाकार घेऊ। रंजनाताई रायमुलकर। महिला वारकरी मंडळाने मानले रायमुलकर परिवाराचे आभार। वारकरी महिलांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण। आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार संजय रायमुलकर व रंजनाताई रायमुलकर यांनी महिला वारकरी मंडळाचा मान सन्मान करून महिला वारकरी मंडळाला साहित्य सप्रेम भेट दिले। यावेळी रायमुलकर साहेब म्हणाले की आपला भारत देश हा हिंदू संस्कृतीचा देश आहे। या भारत देशामध्ये जुन्या काळात देव दानव होऊन गेलेले आहेत, रामायण महाभारत सुद्धा होऊन गेलेलं आहे। भारत देशाला हिंदू संस्कृती आहे। वारकरी लोकांमुळेच आज रोजी आपल्या भारत देशात हिंदुत्व जिवंत आहे। विविध धार्मिक कार्यक्रमामुळेच भक्तिमय व आध्यात्मिक वातावरण निर्माण होत असतं व अशा कार्यक्रमातून एक सकारात्मक विचार जनतेमध्ये पसरत असतो। वारकरी मंडळांना कधीही कमी पडू देणार नाही। वारकरी लोकांसाठी मेहकर येथे जवळपास 3.5 कोटी रुपयांचे वारकरी भवन लवकरच तयार होत असून वारकऱ्यांच्या सेवेमध्ये ते वारकरी भवन लवकरच प्रदान करण्यात येणार असल्याचे सुद्धा संजय रायमुलकर यांनी सांगितलं। यावेळी रंजनाताई रायमुलकर म्हणाल्या, आमचा परिवार हा सुरुवातीपासूनच वारकरी परिवार आहे। वारकऱ्यांची शिकवण आम्हाला सासू सासऱ्यांपासूनच मिळालेली आहे। आमच्या घरात व कुटुंबात नेहमीच धार्मिक वातावरण राहिलेलं आहे, त्यामुळे आम्हाला धार्मिकतेची जाण असून आम्ही आतापर्यंत वारकरी लोकांना भरपूर सहकार्य केलेलं आहे व यापुढेही भरपूर सहकार्य करत राहू, असे रंजनाताई रायमुलकर म्हणाल्या। यावेळी हिवरा आश्रम येथील परमपूज्य शुकदास महाराज महिला दिंडी मंडळ हिवरा आश्रम यांना संजय रायमुलकर व रंजनाताई रायमुलकर यांनी साहित्य सप्रेम भेट दिले। तर महिला मंडळातील काही महिलांनी सुद्धा संजय रायमुलकर व रंजनाताई रायमुलकर यांचे आभार मानून आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। यावेळी परमपूज्य शुकदास महाराज महिला दिंडी मंडळ हिवरा आश्रमच्या सौ वनिता वसंत सांपुरे, सौ मीना विठ्ठल भाकडेताई, सौ सीमा ठाकरे, सौ जयश्री भास्कर, सौ मीना इंगळे, सौ वंदना इंगळे, सौ वैशाली तोडकर, सौ वैशाली देशमुख, सौ सवडतकरताई, सौ न्हावीताई, सौ डाखोरेताई, सौ शेळकेताई, सौ शिंदेताई, सौ जाधवताई उपस्थित होत्या। यांची सहकार्य आहे फक्त सगळं करणाऱ्या महिलाचं। ऐकवायचं असलं ते एखादा ऐकवतो स्वामी समर्थांचं नाही, आता गडबड आहे तू झाल्यावर एक दोघीचं तू भजन हो केला मी को नाही बोला नाही तुम्हाला आपण बदल पण नाही म्हणजे नाव मी टाकलं चालते तुमचं नाव नंतर गेला तर चालते आपण तुम्ही इकडे येतात का? हो लावा येतात तुम्ही मोकळ्या मावशी ला समोर या दिसतात काय बंगाल इथं बाहेर घेऊ
वाटलं नाही की बाई इतक्या लवकर भेटून जाईल आम्हाला काही. त्या दिवशी दुसऱ्या दिवशी आणलं. उन्हामुळे नाही होते. सावलीत पाहिजे. आम्ही मध्ये तुमच्या कधी ताई समोर आहे ना. आमदार साहेबाला घ्या पुढे या ना तुम्ही. इथे या इथं पण. संत शुभदास महाराज भजनी मंडळाला इथे इथे या. मान्य समोर कुठं इथंच बघते. या नाही इथे या ना इथे या. आज तुम्ही माजी आमदार संजय रायमोलकर साहेब यांच्या घरी आलेले आहेत. टाळ मृदंग विना घेतलेला आहे, काय सांगता येईल? आम्हाला संत शुभदास माऊली भजनी मंडळाला माननीय आमदार साहेबांनी हे साहित्य दिलेलं आहे. त्यांचा नेहमी सहकार्य असते. प्रत्येक धार्मिक कार्यात ते आमच्या पाठीमागे नेहमी महिलांचे उभे असतात आणि त्यामुळे आमचे कार्यक्रम नेहमी यशस्वी होतात. गाव कोणतं तुमचं? हिवरा आश्रम. तिची बी घेऊ. अरे बोला बोला नाही बोला काहीतरी बोला. नाही ते बोलतच राहतं, त्यांचं ऐकतो आम्ही, तुमचंच ऐकतो. हिवरासनच्या सर्व महिला या ठिकाणी, भजनी मंडळ महिला या ठिकाणी आलेल्या आहेत. माजी आमदार संजय रायमोलकर साहेब व आपल्याकडून त्यांना साहित्य दिलेलं आहे, काय सांगाल तुम्ही? गाडी रे. नाही घेतात ते. संत शुभदास महिला भजनी मंडळ. बोलते का? हो बोलला ना. नाही घेतले मी त्याचे. जय रायमोलकरजी यांनी आम्हाला दिंडीबद्दल सामाईन दिल्याबद्दल यांचे मनपूर्वक आभार. यांचा धन्यवाद. त्या इंग्रज ताई. आमच्या राम भोनी गेले बोलले. त्यांच्या मिसेस धार्मिक कार्यात अग्रेसर असतात. आपण सगळेच आपण याच एकट्या मी आहे सोबत. साठी आम्ही कुठे मागे राहत नाही. आतापर्यंत खूप जणांना दिलं आणि यापुढे देत राहू. सरांनी सवयच नाही केली त्यांनी. नाव काय आहे तुमचं? वनिता वसंत संभापुरी. बरं, आज तुम्ही महिला मंडळ माजी आमदार संजय रायमोलकर साहेब यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी आलेले आहात. हो. काय सांगते कशासाठी नेमकं? आमची दिंडी आहे संत शुभदास महाराज दिंडी महिला. त्यासाठी कोणतं गाव? त्यांनी हिवरा आश्रम. बरं. त्यासाठी त्यांनी आम्हाला टाळ आणि मृदंग वाद्य द्यायसाठी बोलावलेलं आहे. बरं. त्यांचं नेहमी आम्हाला सहकार्य असते. बरं. तुमच्या गावात धार्मिक कार्यक्रम होतात का दरवर्षी? हो, दरवर्षी होतात. बरं. रायमोलकर साहेब हजर राहतात का? हो, प्रत्येक कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती असते बरं. आणि सहकार्य सुद्धा असते. बरं. काय नाव आहे तुमचं? माझं वैशाली तोडकर, वैशाली संजय तोडकर. बरं. काय सांगता येईल तुम्हाला आता इथं आल्या तुम्ही? रायमोलकर साहेबाबद्दल काय सांगता येईल? रायमोलकर सर आमच्या गावात कोणतेही धार्मिक कार्यक्रम असो, कोणतेही म्हणजे सामाजिक कार्यक्रम असो तर सर हजर असतात, उपस्थित असतात. बरं. त्यांचं सहकार्य असते. बरं. आजी काय नाव आहे तुमचं? नाव काय तुमचं? प्रभा सवडतकर. बरं. इथं कशासाठी आल्या काय सांगता येईल तुम्हाला रायमोलकर साहेबाबद्दल?
आम्ही ते दिंडीच्या सामानासाठी इथे आलेलो आहे बरं. आणि ते आमचं सहकार्य आम्हाला नेहमी राहतं आणि ते प्रत्येक कार्यक्रम आमचे तिथे जे कार्यक्रम असले त्याला उपस्थित असतं. दिंडी दरवर्षी असते का तुमची? हो हो. काय नाव आहे तुमचं? मालतीबाई भीमराव शेळके. बरं. काय सांगसाल तुम्ही आता दिंडीबद्दल, धार्मिक कार्याबद्दल काय सांगसाल? धार्मिक आमच्या इथं दरवर्षी महाराजांची मिरवणूक असते तर दिंडी असते आमची. बरं. काय नाव आहे तुमचं? मी निर्मला डाखोरे, बरं. हिवरा आश्रम. काय सांगाल तुम्ही? आम्ही इथे आमदार साहेबांनी आम्हाला दिंडीचे साहित्य देण्यासाठी बोलवलेलं आहे आणि आम्ही दिंडीत दरवर्षी सहभागी असतो. हिवरा आश्रमला धार्मिक कार्यक्रम नेहमी असतात. रामनवमी, विवेकानंद जयंती, त्याच्यामध्ये आम्ही सहभाग घेत असतो आणि त्यांचं सहकार्य आम्हाला नेहमी लागते. सदैव उपस्थित असतात. ही जी लाडकी बहीण योजना आहे शिंदे साहेबांनी चालू केलेली होती, त्याच्या काही महिलांची नावं वगळण्यात येत आहेत. काय सांगता येईल तुम्हाला त्याबद्दल? नाही, आमची काही नाराजी नाही. ज्या चालत नाही त्यांनाही वगळलं तर काही हरकत नाही. बरं. योजना सुरू ठेवायला पाहिजे का? नाही, सुरू राहू द्यायला पाहिजे ना. ज्यांना जरुरी आहे त्यांना आवश्यकच आहे ना सर. 2100 रुपये भेटले नाही अजून, त्याबद्दल काय सांगा? नाही, त्यांनी कबूल केलं जानेवारीपासून, पण 1500 देऊन राहिले सर्वांनी. देतील. बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा.